स्वारगेटमधील आरोपीला अखेर मध्यरात्री अटक झालेली आहे, काय सांगा? आरोपीला अटक झालेली आहे. तो लपून बसला होता. त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल. त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे. काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाही आहे. ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. पण नेमका घटनाक्रम काय आहे तो कसा घडला आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल. 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आरोपीकडे, 3 वेळा तब्बल. त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणासारखी पुनरावृत्ती या प्रकरणात होऊ शकते का? बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू से दिस. या सगळ्या गोष्टी असर्टन झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे. आता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे. आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल. काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत. काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत. त्याच्या सगळ्याचं कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल. मंत्र्यांकडनं कुठेतरी याबद्दलची विधानं येत आहेत ती आक्षेपार्ह मानली जात आहेत. संजय सावकर असं म्हणतात की ही घटना केवळ पुण्यातच नाही घडली तर देशभरात घटना घडतात. योगेश कदम म्हणाले की तरुणीनं प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली. मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल. या उलट विजय वडेट्टीवार असतील, रोहित पवारांसारखे सुद्धा विरोधी पक्षातील नेते तिथे जाताना पाहायला मिळाले होते. ज्याचा सनातनवर विश्वास आहे, ज्याला हिंदू जीवन पद्धती ही त्या ठिकाणी प्रिय आहे, असे सगळे लोक कुंभमध्ये गेले. काही लोक नाही गेले, त्याची वेगळी कारणं असू शकतात. मी काही कोणी गेलं नाही म्हणून त्यांचं सनातनवर प्रेम नाही असं म्हणणार नाही. त्यांची आपली कारणं असतील. जे गेले त्यांचं प्रेम आहे असं आपण समजूया. केवळ दाखवण्याकरता गेले नाहीत असंही आपण समजू. महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये शक्ती कायदा आपण बनवला होता, परंतु राष्ट्रपतींनी तो सहीशिवाय परत पाठवला अशी एक माहिती समोर आली आहे. काय नेमकं तथ्य? असं नाहीये. शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता. त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही, म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती. तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत. म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू. अशा प्रकारे गद्दारांना आणि एकंदरीत महाराष्ट्रद्रोहींना पापाचं क्षालन करता येणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य संमेलनातला दाखला दिलाय त्यांनी. बटेंगे तो कटेंगे मंडळासमोर शमीमा अख्तरांनी ज्या प्रकारे मराठी भाषा गीत गायलेलं आहे त्यांना आता तुम्ही काय उत्तर द्याल? उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात. रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तर एवढा वेळ थोडी माझ्याकडे आहे. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दारांना वोट केलंय? हा तर महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला
त्याला तुम्ही गद्दार म्हणताय, मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे. आता झालं, आता ज्या कार्यक्रमात आलो टेक्निकबद्दल विचारायचं आहे. तुम्ही टेक्निकमध्ये एक उत्तर देताना म्हटलं होतं, टेक्निकबद्दल तुम्ही सर टेक्निकबद्दल सांगताना तुम्ही स्टार्टअप बद्दल सांगताना एक हब म्हणून सांगितलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आज एशियातला सगळ्यात मोठा AI इव्हेंट मुंबई टेकवीक हा मुंबईमध्ये पार पडला. या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाउन्समेंट आम्ही केलेले आहेत. यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय, ज्यात व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअपवर आणलं, आमच्या लक्षात आलं की 50%पेक्षा जास्त लोक व्हॉट्सअपवर तिकीट खरेदी करतायत. आणि म्हणूनच व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील. एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे. आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअप वापरतो आहे. आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाहीये. हे सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल. हा एक पहिला महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे. दुसरी महत्वाची अनाउन्समेंट अशी आहे की आज NPCI ज्यांनी UPI तयार केलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा NPCIचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत. मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे की NPCIचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे. यासोबत एक मेकॅन्झीचा रिपोर्ट आम्ही आज अनवील केलेला आहे. मेकॅन्झीच्या रिपोर्टने आज हे अधोरेखित केलं आहे की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात, स्टार्टअपच्या क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर 1 आहे. आणि 2035 पर्यंत महाराष्ट्र हा ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो. अशा प्रकारचा हा मेकॅन्झीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही अनवील केलेला आहे. यासोबत मुंबई ही ऑन्ट्रप्रेन्युअर्स सिटी आहे. बिझनेसेस मुंबईत तयार झाली आहेत, बिझनेसमन मुंबईत तयार झाले आहेत. या प्रत्येकाची एक कथा आहे आणि म्हणून एक ऑन्ट्रप्रेन्युअर्स म्युझियम हे देखील तयार करण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचीही अनाउन्समेंट आज आम्ही केलेली आहे. त्यामुळे एकूणच या टेकवीकच्या निमित्ताने आणि शेवटची एक अनाउन्समेंट इनोव्हेशन सिटीच्या संदर्भात जी आम्ही ऑलरेडी घोषित केलेली आहे, त्या संदर्भात टीम म्हणजे टेक ऑन्टरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे. हे जे असोसिएशन आहे, या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत, त्या मेंबर्सची एकूण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली जर नेटवर्क आपण बघितली तर ती जवळपास $60 बिलियन आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सगळे लोक या पूर्ण आपल्या ज्या इनोव्हेशन सिटी आहे, या इनोव्हेशन सिटीमध्ये ते स्वतः त्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राकरता प्रचंड महत्वाचा अशा प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी तयार झालेला आहे. आज मुंबई में मुंबई टेकवीक के नाम से एशिया का सबसे बड़ा AI इवेंट हमने होस्ट किया. टीम टेक एंटरप्रेन्योर्स एसोसिएशन ऑफ मुंबई और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने मिलकर इसको यहां पर आयोजित किया और देश भर से 8,000 से भी ज्यादा टेक एंटरप्रेन्योर्स ये इस इवेंट में सम्मिलित हुए. महाराष्ट्र सरकार ने इसमें कुछ महत्वपूर्ण अनाउंसमेंट की है. सबसे पहली अनाउंसमेंट हमारी ये है कि मेटा के साथ हमने एक MOU किया है जिसके माध्यम से हम व्हाट्सएप गवर्नेंस शुरू कर रहे हैं और महाराष्ट्र के लोगों को व्हाट्सएप के माध्यम से 500 सर्विसेज हम लोग अवेल करके देंगे. तो एक प्रकार से सर्विसेज का डेमोक्रेटाइजेशन जो है वो व्हाट्सएप के माध्यम से हम लोग कर रहे हैं,
क्योंकि महाराष्ट्र का अंतिम आदमी भी व्हाट्सएप को इस्तेमाल करना जानता है, तो एक ये बहुत महत्वपूर्ण इस प्रकार की अनाउंसमेंट हमने की है। इसके साथ साथ आज NPCI जिन्होंने UPI तैयार किया है, दुनिया का सबसे बड़ा पेमेंट गेटवे आदरणीय मोदी जी के नेतृत्व में जो तैयार हुआ है, उस NPCI को उनके ग्लोबल हेडक्वार्टर के लिए मुंबई में हमने जमीन दी है। उसके आने से मुंबई की एक टेक्नोलॉजिकल जायंट के रूप में जो हमारी एक पहचान है उसको और पुष्टि मिलेगी। इसके साथ साथ एक हमने एंटरप्रेन्योर्स म्यूजियम भी यहाँ पर अनाउंस किया है, क्योंकि हम सब लोग जानते हैं कि एंटरप्रेन्योरशिप के लिए मुंबई ये एक प्रकार से एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का शहर है, क्योंकि देश के सारे बड़े बड़े एंटरप्रेन्योर जो है उनकी जो कथा है, उनकी जो स्टोरी है, दैट स्टार्टेड फ्रॉम मुंबई, तो उसको डिपिक्ट करने के लिए और एंटरप्रेन्योरशिप बढ़ाने के लिए हम लोगों ने इस म्यूजियम की रचना यहाँ पर की है। आज एक मैकेंजी का रिपोर्ट भी हम लोगों ने अनवील किया है। मैकेंजी के रिपोर्ट में बहुत ही साफ तरीके से दिखता है कि अब देश का जो स्टार्टअप कैपिटल है और टेक स्टार्टअप कैपिटल है वो मुंबई है, वो महाराष्ट्र है, और महाराष्ट्र ने इसमें लीडरशिप पोजीशन ली है। AI में भी महाराष्ट्र ने लीडरशिप पोजीशन ली है, और मैकेंजी ये मानता है कि महाराष्ट्र में आने वाले 10 सालों में 100 से ज्यादा यूनिकॉर्न्स होंगे और महाराष्ट्र AI रिवोल्यूशन को ग्लोबली लीड कर सकता है। इस प्रकार से मुंबई और महाराष्ट्र की रचना है। तो मुझे लगता है ये भी एक बहुत महत्वपूर्ण चीज हम लोगों ने आज की है। और उसके साथ साथ एक हम लोगों ने टीम के साथ टेक एंटरप्रेन्योर एसोसिएशन ऑफ इंडिया, इनके साथ एक MOU किया है, जो हम लोग एक इनोवेशन सिटी तैयार कर रहे हैं। उस इनोवेशन सिटी को किस प्रकार से उसका फ्रेमवर्क हो, क्योंकि टीम के जो सदस्य है, ये सारे सदस्य अगर हम साथ में पकड़े तो करीब 60 बिलियन का व्यवसाय ये लोग करते हैं। तो टेक्नोलॉजी के क्षेत्र में ये सारे लोग बहुत बड़े पैमाने पर काम करने वाले लोग हैं, इसलिए इनकी मदद लेकर हम लोग एक फ्रेमवर्क तैयार करने का प्रयास करेंगे। तो मैं ऐसा कह सकता हूं कि आज के इस इवेंट ने मुंबई और महाराष्ट्र को टेक्नोलॉजी के क्षेत्र में, AI के क्षेत्र में फिर एक बार नंबर 1 पे लाया है। पुणे का जो मामला है उसमें आरोपी को पकड़ लिया गया है। इस आरोपी की जांच की जाएगी, उसके माध्यम से इसकी जो सही स्टोरी है वो हमारे सामने निश्चित रूप से आएगी। और कुछ चीजें आज पुलिस कमिश्नर ने आपके सामने रखी है, कुछ चीजें जल्दी हम सामने रखेंगे। अभी चूंकि सारी प्रक्रिया चल रही है इसलिए वो चीजें सामने रखना ठीक नहीं है, लेकिन इसमें फॉरेंसिक जो कुछ हमारे तफ्तीश है वो भी हमारे सामने आई हुई है। तो निश्चित रूप से इसकी सारी जानकारी आपको मिलेगी और इस प्रकार के डिपो में ऐसे मिसयूज न हो, इस दृष्टि से भी आगे में कार्रवाई की जाएगी। मंत्रियों के जो बयान है, आपकी सराहना की है। देखिए, इस प्रकार की जब परिस्थिति होती है तो ये हमारी जिम्मेवारी है कि हम लोग आगे आए, और मैं आभार व्यक्त करता हूँ अमेरिकन काउंसिलेट का और हमारे जो काउंसिल जनरल यहाँ पर है उनका भी, कि उन्होंने इस परिस्थिति को समझते हुए बहुत तुरंत ये वीजा दिया हुआ है। मैं अपेक्षा करता हूँ कि वो उनके रिश्तेदार वहाँ जा पाएंगे और नीलम जल्दी ठीक होगी, ऐसा मैं समझता हूँ। मला या गोष्टीचं अतिशय समाधान आहे की आम्ही त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन केल्यानंतर नीलम शिंदे यांच्या नातेवाईकांना व्हिसा मिळालेला आहे। मी अमेरिकन काउन्सिलेटचं मनापासून त्यांचे आभार मानतो, काउन्सिल जनरलचे आभार मानतो की त्यांना माझ्या कार्यालयाने विनंती केली की अशा प्रकारची इमर्जन्सी आहे आणि त्यामुळे हा व्हिसा द्या, आणि त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन किंवा त्यांच्या सगळ्या पद्धतींना त्या ठिकाणी फाटा देत अतिशय तात्काळ अशा प्रकारचा व्हिसा दिलेला आहे। मी अपेक्षा करतो की ते त्या ठिकाणी जातील आणि नीलम या लवकरात लवकर बऱ्या होतील अशी ईश्वराला प्रार्थना मुख्यमंत्री कार्यालयाला धमकी आल्याचं एक प्रकरण समोर आलं होतं, यामध्ये नेमकं तथ्य काय आणि काय पुढे कारवाई केली? ठीक आहे, अशा प्रकारच्या धमक्या येत असतात, धमक्यांना भीक घालणाऱ्यांपैकी आपण नाही आहोत। धमकी आल्यानंतर आता त्याच्यावर जे आमचे पोलीस आहेत ते वर्किंग करता आहेत आणि ती कुठून आली, कशी आली, अशा प्रकारचं त्याचं वर्किंग चाललेलं आहे। त्यामुळे पोलीसच याबद्दल जास्त सांगू शकतात। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जी येते ती थांबवण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार करताना पाहायला मिळतात। त्या आधी सुद्धा तुम्ही एक नेक्सस मोठं उघड केलेलं होतं।
आता याच्या पाठीमागची मनशा काय आहे, मनीषा काय आहे, ते आपल्याला लवकरच लक्षात येईल. ममता चला. बॅनर्जी